नमस्कार, वेलकम टू माय चॅनल हर्षा कहा कतार। आज आपण शिकणार आहोत गोवन फिश फ्राय रेसिपी आणि ही रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला नक्की आवडेल। तर आपण बघूया गोवन फिश रेसिपी। सो हे आहेत फिश, इथे मी घेतलेले आहे ते आहेत कतारचे कराफ म्हणून एक फिश येतात, ते आपल्या व्हाईट पॉपलेट सारखेच असतात आणि हे आपले आहेत तारले। तर आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत इथे चिंच कोकम। गोवन फिश रेसिपी मध्ये आपण चिंच आणि कोकम याचा 10 मिनिटं आधीच मी हे पाण्यामध्ये ह्याचं भिजवून ठेवलेले आणि तो असा त्याचा आगळ असा येतो। त्याच्यामध्ये आपल्याला हे फिश मॅरिनेट करायचे आहे। तर प्रथम आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद, त्याच्यानंतर लाल तिखट आणि थोडंसं मीठ। आता याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत एका डिश मध्ये। मी आता पहिले फिश इथे काढून घेते। हे खूप भरपूर फिश असल्यामुळे मी मोठं फिश घेतलेले आहे। आता हे मॅरिनेट करूया आपण। हे कोकम आणि चिंच याचा आगळ जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि ह्याने पूर्ण फिशला हे लावून घेऊया। ह्यामुळे येणारा जो टेस्ट आहे फिशचा तो फार अप्रतिम असतो आणि सुंदर असतो। फिश खायला इतकेच सुंदर लागतात। तर हे फिश आता मॅरिनेट करून आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत। त्याप्रमाणे सगळ्या फिशला हे सगळं लावून घेऊया। आता हे मॅरिनेट करून झालेले आहेत फिश आणि हे 10 मिनिटं आपण रेस्ट करूया ह्याला आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करूया। फिश मॅरिनेट करून झालेले आहे, मस्तपैकी ह्याला आपण मॅरिनेशन केलेलं आहे। आता आपण इथे एक पॅन घेतलेला आहे, मी याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ते ठेवलेलं आहे। गॅस चालू करूया। चांगलं तेल गरम झालं पाहिजे तर आपले फिश असे मस्त कुरकुरीत होणार आहे। इथे मी एका डिश मध्ये घेतला आहे बारीक रवा। बारीक रवा घेतला तर फिश जास्त क्रिस्पी होतात। तर आता आपण बघूया फिश कसे फ्राय करायचे। गोवन फिश रेसिपी मध्ये फिश हे जास्त क्रिस्पी असेल तर ते अधिक छान लागतात। अशा प्रकारे हे फिश बारीक रवा मध्ये आपण डीप करून घेऊया। तेल इथे गरम झालेलं आहे। आता आपण एक एक फिश या गरम तेलामध्ये घालूया। अशा प्रकारे सर्व फिश आपण तेलात घालूया। आणि हे फिश आपण तेलात घातलेले आहे। थोडी गॅस फ्लेम मंद आचेवर आपण हे फिश भाजणार आहोत आणि हे 2-2 मिनिटांनी थोडेसे वर खाली करायचे। हे सर्व फिश आता आपले फ्राय करून झालेले आहेत। व्यवस्थितपणे डीप फ्राय करून शालो फ्राय करून झालेले आहेत। मस्तपैकी असे कुरकुरीत मस्त असे क्रंची गोवन फिश रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।